नमस्कार मंडळी, तर कशा आहात सर्वजण? गुड मॉर्निंग, शुभ सकाळ. आज आहे रविवार, तर स्वागत आहे आज आपलं आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज डोकं वगैरे धुतले, आत्ताच धुतलं आहे. तर म्हटलं चला व्हिडिओला सुरुवात करावी. लई वेळ मी असं ठेवत नाही, पण जरा कशी ओली केस राहतात ना, मग ते ड्रेस वगैरे खराब होतो, तर आत्ता लगेच काढणारच आहे. तर आज सुट्टी असल्यामुळे जरा निवांत नाही ठेवलं, मी निवांत नाही आहे. बऱ्यापैकी सगळी कामं आवरलीत, स्वयंपाक राहिला आहे फक्त, कपडे वगैरे झालीत. हे जे दिसतात ना जास्त दुपट्टे वगैरे, तर ते कालच्या रील्सचे प्रकार आहेत. तर तेच बरंच होतं आज त्याच्यामुळं कपडे. तर आज ना काहीतरी छान असणार आहे. फर्स्ट टाईमच मी करते, ते पण तुमच्यामुळं, म्हणजे यूट्यूब चालू केल्यामुळेच मी ते करायचा निर्णय घेतला आहे. तर म्हणजे आणि ते केलं पण पाहिजे ना, आता आपल्याला अपडेट राहायचे म्हटल्यावर जे काय चालू आहे ते. तर बाहेर आहे ना जरा म्युझिकचा आवाज येत होता, त्याच्यामुळं मग मी आत आले. तर कसं म्हणजे जे चालू आहे ट्रेंड ते करायलाच पाहिजे. तर काय असणार आहे ते तुम्ही नक्की पहा व्हिडिओ, आणि व्हिडिओ स्किप नका करू, पूर्ण व्हिडिओ पहा. तर चला मी आता काय करते, भाजी तिथं बघा भिजतच बोलते, भाजी पाण्यामध्ये टाकली आहे आता धुवायला. तर ती धुवून घेते, मी तिची भाजी करणार आहे आणि भाकरी करणार आहे, लगेच करून टाकणार आहे म्हणजे. आणि सकाळी नाश्ता झाला आहे आमचा. तर चला पटपट आवरते आणि माझ्यासोबतच राहा, कुठं जाऊ नका. तर पहा नंतर काय होणार आहे ते, तुम्हाला पण मजा येईलच. तर पण त्यासाठी मला पटकन आवरायला पाहिजे सगळं, कारण तुम्हाला तर माहिती सईचं खूप अवघड काम आहे, त्यामुळे तिचा मूड पण सांभाळायला लागत, नाही तर ती काहीच करू नाही देणार. तर पाहू, ती जागी असून तर तिच्यासोबत पण काही करू, तिचं झोपली तर चांगलंच आहे, आणि जागी असून पण जर व्यवस्थित राहत असेल तर मग चांगलंच आहे. तर चला घेते स्वयंपाक करून. तर चला इथं कढई मी आपली भरेल. तर आणि भाजी पण आहे ना, हे काय चाळणीमध्ये निथळायला ठेवली होती, तर ती पण निथळली आहे. आता कढईमध्ये टाकते तेल. तेल सुरुवातीला जरा कमीच टाकते, आणि नंतर शिजत आली ना का मग थोडंसं वरून टाकायचं एखादी पळी, म्हणजे छान लागतं. तसं पण हे बऱ्यापैकी सगळ्यांना माहीत असेल. तर आता तेल थोडंसं तापून देते, म्हणजे कसं जिरी टाकायला आपल्याला त्यात. तर आता टाकली जिरं, आणि थोडीशी मी ना ही पण पावडर, बरेच जण टाकत असेल किंवा नाही, पण हे काय बोलतात हिंग, पाचगं, त्याची पावडर थोडीशी टाकते. आणि आता भाजी टाकते. तर इथं बघा शेंगदाण्याचा कूट, म्हणजे शेंगदाणे, आणि त्यात लसूण, हिरवी मिरची बारीक करून घेतली मी, ती ना भाजीबरोबर टाकते. असं चांगलीच तापली कढई, आणि तरीही आता एवढी दिसत असते ना, तर शिजून थोडीच होती. मला ना पातळ भाजी पण जास्त आवडते बरं का, आणि एका डिलेवरीमध्ये जास्त खाली मी, आणि मला आवडते पण, खूप जास्त आवडते. आता काय होते, मला ना तशी टेस्ट नाही येत, म्हणजे असं माझी आई तशी करते ना तसं मला थोडी नाही चांगली बनवता येत पातळ भाजी, आणि त्यामुळं मग मी सुकीच बनवते. असं ना वाटण असं यामध्ये टाकलं, आणि मीठ आता लगेच नाही टाकत, जरा थोडीशी ना शिजत आली ना मग टाकते, नाही तर काय होतं अशी लई जास्त दिसते भाजी. नंतर आहे ना मीठ टाकते मी भरपूर, आणि मग नंतर मग ती खारटतं. थोडंसं ना भांड्यातलं पाणी, म्हणजे ते मिरचीचं वाटण असं टाकते ह्याच्यात. तर ठीक आहे, लगेच काय हलवत पण नाही मी, आणि नाही हलवलं तर तसं पण म्हणतात, असं हातानेच हलवायचं, म्हणजे जरा सुरुवातीला. तर बघा, म्हणजे ना अशी खालची वरवरची खाली, जास्त असं कलथणे वगैरे म्हणतात, भाजी हलवत नाही कारण कडू होते. तर चला शिजू द्या आता,
छानपैकी. तर मी इकडं वेळेस भाकरी पण करून ठेवते, ही तिकडं ठेवते म्हणजे पटकन आवरण. तर इथं ठेवलाय तवा, भाजी केली त्या साईडला शिफ्ट आणि आता मी घेते पटकन आपल्या भाकरी करून. तर बघा इथं घेतले पीठ, 2-3च करते. तसं पण बाजरीच्या भाकरी, ते बाजरीच्या भाकरी छान लागतात भाजीबरोबर. मला आवडते बरं का बाजरीची भाकर. पण काय होतंय, मुलं जास्त खात नाही ना, त्यामुळे मग सकाळची चपातीच करावी लागते आणि संध्याकाळची भाकर. पण आज चला म्हटलं जरा ऋतूला काही शाळा पण नाही, तर मग करावं आपल्या भाकरीच. पण गरम गरम खायला छान लागली असते. मी दुपारीच करणार होते, पण आता कसं आहे एवढा टाईम पण नाही आहे. दुपारून कसं मग परत भूक लागली का मुलं पण मग भूक करत राहतात. त्याच्यापेक्षा आपलं आधीच केलं म्हणजे ठीक आहे. तसंही काही भाजी चपाती एवढं खात नाही, भाकर वगैरे असं म्हणजे नुसती खाती, पण जास्त भाजी बरोबर नाही खात. तिला सकाळी नाश्ता दिला, आता परत काय म्हटली तर मग शेवया आहेत करून तिला देईन वाटलंच त्या. आता हा असा गोळा झाला याच्यात, मग याच्यातच मी 2-3 भाकरी करून घेते. सगळंच मळून ठेवलं म्हणजे मग घेतली मी भाकर करायला. काय होते खाली ना हलते जास्त ताट, त्यामुळे ओके झाली भाकर. ते भाजून गॅस फुल करते. जरा कसं तवा जास्त तापला ना तरच भाकर जरा चांगली होते. तर इथं तव्यावर टाकली भाकर. मोबाईल इकडं तिकडं सेट करतानाच बघा काय काय होत राहतं. जरा पाचू दे थोडीशी, तर ना तसं चपात्यांपेक्षा मला भाकरीच बऱ्या वाटतात करायला. पण आता काय मुलं जास्त खात नाही म्हणून मग बघा आपली हे भाजी किती कशी झाली, कमी झाली बरीच, अजून पण शिजायची. मग जरा निम्मी शिजली का मग असं जरा तेल टाकते वरून आणि मीठ पण टाकते, म्हणजे मग कसा अंदाज येईल. ते काय होतं आता मी ना पहिलं पिंक सॉल्ट वापरत होते ना, ते रॉक सॉल्ट वगैरे म्हणतात ते, तर ते ना आपल्या ह्या व्हाईट मिठापेक्षा आहे ना खूप हे असतं, काय बोलतो आपण, म्हणजे जास्त खारट नसतं. हे ना मीठ जास्त खारट राहतं. त्यामुळे मला काय झालं, त्याची सवय लागली होती ना, त्यामुळं मग हे जरा जास्तच पडतं त्याच्या तुलनेत, आणि जास्त पडलं का मग खारट होतं. चला घेते मी भाकरी करून आता राहिलेलं. तर भाजी पण तिकडं शिजते, तर कमी झाली बऱ्यापैकी. आता अजून पण कमी होईल. भाकर पण भाजते आता. तर मी छान अशी रेडी झाली आहे. कानात आणि हातात मॅचिंग केलंय जरा मोत्यासारखं. याच्यात पण मोती आहेत आणि एकदम नॉर्मल असा मेकअप केलाय. आणि हा ब्लाऊज घातलाय, तुम्हाला दाखवलाय. तर नवरात्रीसाठी 2-3 साड्यांवरती म्हटलं आज फोटोशूट होईल तेवढं करीन. तर कसा वाटला हा माझा लुक नक्की दाखवा, नक्की सांगा. पूर्ण लुक आहे ना, थांब मी छकुलीला सांगते करून घ्यायला. तर अशी व्हाईट कलरची साडी घातली, व्हाईट आणि रेड कॉम्बिनेशन आहे. तर असं दोन्ही साईडला ब्लाऊज आला व्यवस्थित, फक्त आहे ना जरा लांब थोडा पाहिजे नव्हता हातामध्ये,
पण ठीक आहे. तर तिने काय केलं, तिने जास्त करून ब्लाऊज वगैरेच दाखवले. तर बॅक साईडला छान वाटते असं, पण तर पूर्ण तोंड वगैरे नाही तिने घेतलं, तिला नाही एवढंच मला वाटतं. तर इथं सेकंड लुक माझा असा होता. मोरपंखी कलरची साडी होती, ती पटकन घालता येते ना, म्हणून मग मी ती घातली. नाही तर रेड आहे, नंतर ब्ल्यू आहे, असे कलर आहेत. पण मग हीच घातली मी पटकन, कारण बाकीच्या साड्या घालायला कसं जरा टाईम लागतो ना. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सई झोपली होती. आणि सई झोपली तर झोपली पण, आणि एवढा पावसाला सुरुवात झाली का विचारूच नका. भरपूर पाऊस, सारखा पाऊस, सारख्या पहाडांवर पहाड्या. पहिल्यांदा साडी घातली तेव्हा पण पाऊसच येत होता, आणि आता पण तेव्हा कसं तरी काढले 2-3 फोटो वगैरे, पण अजून पण पाऊस चालूच आहे. तर साडी बिडी घालून मी रेडी, दरवाजात बघते पाऊस उघडला तर लगेच 1-2 फोटो तरी काढायला. भूक पण लागली आहे, जेवले पण नाही. तर सकाळी नाश्ता केला तेच बघा किती बाहेर पाऊस चालू आहे. तर चला म्हटलं पाऊस चालू आहे तोपर्यंत जेवण तरी घ्यावं, म्हणून मग जेवायला घेतलं. तर या तुम्ही पण जेवायला. तर बघा अजून पण पाऊस उघडलेला नाही आहे. आणि ना एवढा जोरात पाऊस येत होता ना, खरं भरपूर. आज आहे ना दिवसभर चांगला पाऊस होता. आणि कपडे बघा, काही जी थोडी सुकलेली ती आत नेली, बाकीची भिजत होती. पाऊस उघडत होता, येत होता. तर पहा इकडं पसाराच पसारा. सई झोपली इथं. तर इथं सगळं कॉस्मॅटिक वगैरे, ते इथं साड्या, त्याच्यात माझी काही ज्वेलरी वगैरे, इमिटेशन ज्वेलरी ते. आणि कसं आहे, एवढं मला आज काही करताच आलं नाही. 2-3 साड्यांवरतीच फोटो काढले पावसामुळं. असा पसारा तर होतोच. आवरते चला. रुसाईचा हात धर. ती तर लई हे बाबा. बघा पावसाने कसा रस्ता झाला, पूर्ण चिखल चिखल, चिक 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 चिक. चप्पल ओली झाली ऋतूची. सईची पण झाली का? हा, चला आम्ही चाललोय गावात, जरा काम आहे. पाऊस आता उघडला नाही तर चालूच आहे दिवसभर. बघा कसे खड्डे खड्डे, चिक 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 चिक. चला आम्ही जातो, नाही तर घसरू इथं कुठं. ऋतू हळूहळू चला बाई. पक्ष्यांचा थवा आहे, ऋतूनी बघितला, म्हणतो फोटो काढ फोटो काढ. बघा किती छान वाटते ना. गेला आकाशात, गेला गेला. दुपारची भाजी आहे, थोडी भाकर आहे, आणि डाळ केली आहे, भात. काय आम्ही तिघंच जेवायला हे जेवण आहे, त्याच्यामुळे आता केले गरमागरम डाळ भात. तर चला तुम्ही पण या जेवायला, आम्ही घेतो जेवण. असं आता लवकर शिकणार आहे बरं का. तर चला जेवल्यावरती भेटते तुम्हाला. हा पोरगा आहे ना, याला फटके द्यायला पाहिजे. हे ना हाताने बघा इथं कसं काढलंय. असं काढतात का दिवसभर? नुसतं ते ना धपल्यांना नख लावत राहत होते. कसं दिसतंय पार? हा नाही काय? हा ही एक काय तुझी जागा आहे. बघा काय असंच चालू असते दिवसभर यांचं. काय बर. तर ना सईला मी हॉस्पिटलमध्ये नेलं तर मागाशी, म्हणजे दवाखान्यात आपल्या गावातच. तर त्या दिवशी तिला ताप आलता, ताप राहिला, पण जरा जास्तच खोकला येतोय, खोकला आणि सर्दी आहे. तर म्हटलं चला डॉक्टरांना दाखव. सर्दी पण म्हणजे बाहेर पडते तिची सारखी, पण बघू म्हटलं. तर डॉक्टरांनी ना वाफ द्यायला सांगितली. तर चला मी ना तिला वाफ देते, आणि घेते ती बरं का, रडत बिडत नाही.
तुम्हाला पण दाखवते कशी घेते ती वाफ. सईला आता वाफ देते मी. सगळी वाफ घ्यायची आहे बाळा. इकडे बघ साई. व्हेरी गुड. बघा साई किती हुशार आहे. वाफ घेती छान. डॉक्टरने सांगितलं जरा 2-3 दिवस आहे ना वाफ घ्यायला. म्हटलं चला. आणि बघा सई ना अजिबात रडत बिडत नाही वाफ घेताना. हा छान अशी वाफ घेते. तर मशीन आहे आपल्याकडं. ऋतूच्या टायमाचंच हे असं. तर हे पुढचं ना नवीन घेतलंय नळीचं. राहू दे ऋतू राहू दे. नाही ते नवीन आहे. नवीन आहे. तू हॉस्पिटलमध्ये होता तेव्हा नवीन आणलेले. कशी कशी वाफ छान आहे. बोलायचं असं आ करायचं. हा व्हेरी गुड. म्हणजे कसं वाफ आतमध्ये जाते ना. तर झाली सईची वाफ घेऊन. झाली अग इकडे झोप आली लगेच. हा तर पा सई रडती का? काही मुलं किती रडतात का नाही वाफ घेताना. मग सई आहे का नाही आपली गुड गर्ल. तर सईसाठी एक लाईक करा. हा तर तर चला आजचा व्हिडिओ इथेच एंड करते. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय गुड नाईट.